नॉन प्रॉफिट कन्सर्न मध्ये पुस्तकातील पेज नंबर 122 वरचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम नंबर 12 हा भाग पाहणार. हा प्रॉब्लेम आपण सोडवणार. आता आतापर्यंत जे आपण प्रॉब्लेम सोडवले त्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल फंडाची रक्कम ही दिलेली असेल. या प्रॉब्लेमचे वैशिष्ट्य आहे या प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल फंड दिलेला नाही आहे. त्यामुळे पहिल्यांदा कॅपिटल फंडाची रक्कम आपण काढून नंतर आपल्या स्टेप नुसार तो प्रॉब्लेम सोडवायचा. मग पहिल्यांदा काय करावं लागेल, कॅपिटल फंड काढायचा असेल तर आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट तयार करावं लागेल. म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट तयार करून कॅपिटल फंड शोधल्यानंतर आपण नेहमीच्या स्टेप्स नुसार सोडवायचो. मग तो कॅपिटल फंड काढत असताना ओपनिंगच्या ज्या काय असेट दिलेले असतील त्या सर्व असेट साइडला नोंद करायचे. ओपनिंगच्या ज्या लायबिलिटी दिलेल्या असतील त्या लायबिलिटी साइडला नोंद करायची आणि त्यानंतर कॅपिटल फंड आपण काढायचं. आता या प्रॉब्लेम मध्ये बघा ऍडजस्टमेंट मध्ये पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये ओपनिंगचे असेट दिलेले. आता बघा ऑन 31st March 2019 the library had the following assets also: books ₹50,000, furniture ₹6,500 and machinery ₹30,000. मग या ओपनिंग असेट दिले आहेत बुक्स, फर्निचर, मशिनरी. हे असेट साइड आहे. बुक्स 50,000, फर्निचर 6,500, मशिनरी 30,000. ओपनिंगचे असेट्स ओपनिंग बॅलन्स शीटचे असेट साइड आहे. यानंतर काय करायचं, रिसीट अँड पेमेंट अकाउंटला रिसीट साइडला सर्वात प्रथम टू बॅलन्स जो काही टू बॅलन्स ब्रॅकडाउन जी रक्कम दिलेली आहे ती कॅश इन हँड म्हणून घ्यायची. कॅश इन हँड रक्कम आहे 5,000. त्यानंतर काय लायबिलिटी दिल्यात का बघायचं. पेमेंट साइडला असतील किंवा ऍडजस्टमेंट मध्ये. ऍडजस्टमेंट मध्ये तर काही लायबिलिटीची रक्कम नाही आहे. फक्त पेमेंट साइडला खालून 2 नंबर बघा बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2018-19 म्हणजे 2018-19 चे आउटस्टँडिंग एक्सपेन्सची रक्कम आहे 500 रुपये. आउटस्टँडिंग एक्सपेन्सची रक्कम लायबिलिटी साइडला नोंद करायची. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2018-19 500. आता परत ओपनिंगच्या असेट लायबिलिटी काय नाही आहे. मग पहिल्यांदा असेट साइडची बेरीज करायची. असेट साइडची बेरीज बघा 500 91,500 रुपये ही लायबिलिटी साइडला आहे. 91,500 यातून लायबिलिटी वजा करा. 91,500 मधून लायबिलिटीची रक्कम 500 वजा केली तर फरक येईल 91,000. आणि जो फरक आहे त्यालाच म्हणायचं कॅपिटल फंड. या पद्धतीनं कॅपिटल फंड काढायचा. कॅपिटल फंड दिला जरी नसला तरी काढण्यामध्ये काही अडचण नाही. ओपनिंगचे असेट घ्यायच्या, लायबिलिटी घ्यायच्या. जर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलं असेल ओपनिंगचं ते देखील असेट साइडला घ्यायचं आणि असेटची बेरीज करायची, लायबिलिटी साइडला लिहायची. जो फरक मिळेल तो कॅपिटल फंड. आणि कॅपिटल फंड मिळाल्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप नेहमीच्या पद्धतीनुसार तो प्रॉब्लेम सोडवायचा. आता हा प्रॉब्लेम आपण पुढे पूर्ण कंटिन्यूशन करू. आता पहिल्यांदा बघा जे असेट आहे त्या असेट साइडला घ्यायचे. आता याच्यात बुक्सला 2 टिक मार्क करा कारण त्याला 2 ऍडजस्टमेंट आहेत आणि फर्निचरला 1 टिक मार्क करा. आता क्लोजिंग बॅलन्स शीट असेट साइडला पहिल्यांदा असेट घ्या बुक्स
50,000. त्याला दोन ऍडजस्टमेंट असल्यामुळे 3 ओळी जागा असतो. त्यानंतर फर्निचर, त्याला देखील ऍडजस्टमेंट आहे. एक ऍडजस्टमेंट आहे, त्याला 1 ओळ जागा असतो, 2 ओळी जागा असतो. मशिनरी, मशिनरी 30,000. आणि आपण काढलेले कॅपिटल पण लक्षात घ्या, कॅपिटल पण 91,000. आता हे कॅश इन हँड घ्यायचं नाही, कारण रिसीट साइडला सर्वात प्रथम टू बॅलन्स प्राप्त म्हणून घेतलेला आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ची रक्कम देखील ही पेमेंट साइडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून घेतलेली आहे, त्यामुळे त्या दोन्ही रक्कम घ्यायच्या नाही. आता यानंतर आपण नेहमीच्या पद्धतीनुसार प्रॉब्लेम सोडवू. आता पहिल्यांदा ज्याला ऍडजस्टमेंट आहे त्याला टिक मार्क करू. बघा, दुसरी ऍडजस्टमेंट आहे सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स, त्यामुळे सबस्क्रिप्शनला टिक मार्क करा. आउटस्टँडिंग सॅलरी आणि रेंट आहे. पेमेंट साइडला जी सॅलरीची रक्कम आहे, रेंटची रक्कम आहे, त्याला एक टिक मार्क करा. त्यानंतर परत रिसीट साइडला ऍडमिशन फीला एक ऍडजस्टमेंट आहे, त्याला एक टिक मार्क करा. यानंतर फर्निचरची रक्कमला घेताना आपण इनरच घेतलेले आहे. यानंतर लायब्ररी बुक्सला ऍडजस्टमेंट आहे, त्याला आपण 2 ओळी जागा सोडलेली आहे. यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट. पेमेंट साइडला जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ते इन्व्हेस्टमेंटला एक टिक मार्क करा. आणखी तीच ऍडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे रिसीट साइडला सर्वात खाली इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आहे, त्याला देखील एक टिक मार्क करा. या पद्धतीनं सर्व टिक मार्क असतील. यानंतर पहिल्यांदा थोडक्यात पोस्टिंग द्यायचं. उदाहरण बघा, ऍडमिशन फी इन्कम साइड त्याच्या पुढे आय, सबस्क्रिप्शन त्याच्यासमोर देखील आय, लेक्चर हॉल हायर चार्जेस इन्कमला मीन्स आयला, मिसलेनियस इन्कम आयला, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आय. म्हणजे रिसीट साइडचं संपूर्ण पोस्टिंग इन्कम साइडला येईल. पेमेंट साइड बघा, सॅलरी एक्सपेंडिचर, रेंट एक्सपेंडिचर, इन्व्हेस्टमेंट असेट, स्टेशनरी एक्सपेंडिचर, इलेक्ट्रिक चार्जेस एक्सपेंडिचर, बुक्स असेट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण घेतलेले ओपनिंगला, त्यामुळे इथे काही घ्यायचं नाही. आणि बाय बॅलन्स कॅरिंग डाऊन दॅट इज कॅश इन हँड असेट. या पद्धतीनं हे पेमेंट साइडचं पोस्टिंग असेल. पोस्टिंग लिहिल्यानंतर टिक मार्क केल्यानंतर आपण पहिल्यांदा रिसीट साइडचं पोस्टिंग पूर्ण करू, मग पेमेंट साइडचं. आता रिसीट साइडचं पोस्टिंग बघा, ऍडमिशन फी त्यासमोर आय लिहिलेलं इन्कम साइडला आहे, बाय ऍडमिशन फी. $4,500. यानंतर आहे सबस्क्रिप्शन बाय सबस्क्रिप्शन 20,000. त्याला देखील ऍडजस्टमेंट असल्यामुळे इनर कॉलमला घेतो. त्यानंतर आहे लेक्चर हॉल हायर चार्जेस बाय लेक्चर हॉल हायर चार्जेस $4,200. आणि मिसलेनियस इन्कम miscellaneous income $250 आणि इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ₹900. इनर लगा
पहिल्यांदा रिसीट साईडचं पोस्टिंग पूर्ण होईल. पेमेंट साईड बघा, सॅलरी एक्सपेंडिचर साईड आहे का, टू सॅलरी 9,000 रुपये. ऍडजस्टमेंट असल्यामुळे इनर कॉलमला घेतलं, त्याला 2 वेळ जागा. टू रेंट 7,500 इनर कॉलम मध्ये. त्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट, त्यासमोर ए दिलं आहे, असेल साईड घ्या आणि त्याला टिक मारला. इन्व्हेस्टमेंट 6,000. यानंतर आहे स्टेशनरी एक्सपेंडिचर, टू स्टेशनरी 1,350. इलेक्ट्रिसिटी चार्जेस 850. बुक्स, आता ओपनिंगचे बुक्स आहेत 50,000. आता पेमेंट साइडला जे काही बुक्स दिले ते ऍड न्यू परचेस म्हणून लिहायचं. ऍड न्यू परचेस ₹5,000. बेरीज करून इनर कॉलमच रक्कम द्या, रक्कम ही 55,000 रुपये. त्यानंतर बाय बॅलन्स कॅरी डाऊन कॅश इन हँड म्हणून घ्या. कॅश इन हँड 4,650. त्या पद्धतीनं पेमेंट साइडचं पोस्टिंग होईल. पेमेंट साइडचं पोस्टिंग एक तर एक्सपेंडिचर बाजू आणि असेट बाजू. आता ऍडजस्टमेंट, पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये काय इन्फॉर्मेशन आहे ते आपण घेतलेले आहे. दुसरे ऍडजस्टमेंट आहे सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स अमाउंट ₹500. रिसीव्ड इन ऍडव्हान्स म्हणजे सबस्क्रिप्शन अगोदर मिळालेले 500 रुपये, ते काय करायचं सबस्क्रिप्शन मधून वजा करायचं आणि रिसीव्ड इन ऍडव्हान्स त्याचा इफेक्ट आपण लॅबला करतो. त्या पद्धतीनं पहिल्यांदा सबस्क्रिप्शन मधून मायनस करा, लेस सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स 500 वजा बाकी 19,500. आणि लॅबला नोंद करताना सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स म्हणूनच नोंद करायचं. सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स 500. ही झाली दुसरी ऍडजस्टमेंट. त्यानंतर आहे आउटस्टँडिंग सॅलरी 1,300 रुपये आणि रेंट 950 रुपये. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस संबंधित खर्चामध्ये अधिक करायचं. ऍड आउटस्टँडिंग 1,300 बेरीज 10,300. रेंट ऍड आउटस्टँडिंग रेट आउटस्टँडिंग आहे 950 रुपये.
यांची बेरीज येईल 8,000. आता जी रक्कम ऍड अधिक केलेली आहे ऍड केलेली आहे त्याचा दुसरा इफेक्ट येईल लेफ्ट साइडला आउटस्टँडिंग सैलरी 1,300 आउटस्टँडिंग रेंट 950 दोन्हीची बेरीज 2,250. त्या पद्धतीने तिसरी ऍडजस्टमेंट आहे. पुढची ऍडजस्टमेंट आहे 50% of the admission fee should be capitalized. Admission fee च्या निम्मी रक्कम म्हणजे 50% रक्कम कॅपिटलाइज करा. ती कसं करावं लेस 50% कॅपिटलाइज म्हणजे ऍडमिशन फी मधून 50% रक्कम वजा करायची. 4,500 च्या 50% येईल 2,250 वजा लागेल 2,250. ही रक्कम कॅपिटल फंडामध्ये अधिक करायची. ऍडमिशन 50% ऍडमिशन फी 2,250. त्यानंतर आहे पुढची ऍडजस्टमेंट फर्निचर टू बी डेप्रिशिएट 10%. फर्निचर वरती 10% डेप्रिशिएशन करायचं लेस 10% डेप्रिशिएशन 6,500च्या 500 वरती 10% 650 रुपये वजाबाकी करा 5,850. आता वजा केली डेप्रिशिएशन वजा केली रक्कम एक्सपेंडिचर बाजूला घ्या. टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 650. त्यानंतर library books were purchased on 1st April 2019. Charge depreciation on at 10% rate. Library books हे जे काही खरेदी केलेले आहेत 5,000 रुपयाचे हे 1 एप्रिल 2001 खरेदी केलेले आहेत. त्यामुळे डेप्रिशिएशन काढत असताना 5,000 रुपये देखील पूर्ण वर्षाची 50,000 रुपये देखील पूर्ण वर्षाची म्हणजे तुम्ही विद्यार्थी थोडे कन्फ्युज व्हावे या दृष्टिकोनातून ही तारीख केलेली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच खरेदी केलेला असल्यामुळे डेप्रिशिएशन ही 55,000 वरती 10% लेस 10% डेप्रिशिएशन 55,000 10% 5,500 वजाबाकी 49,500. तारीख दिलेली आहे म्हणून बदलून जायचं नाही. तारीख वर्षाच्या सुरुवातीची आहे त्यामुळे पूर्ण वर्षाचं डेप्रिशिएशन इधर टू डेप्रिशिएशन ऑन बुक्स 5,500. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट in the investment were purchased on 1st April 2009. इन्व्हेस्टमेंट ही 1 एप्रिल 2019 ला खरेदी केलेली आहे and they carry interest at 20% आणि त्याच्यावरती 20% इंटरेस्ट काढायचा. मग 6,000 रुपये वरती 20% इंटरेस्ट किती येतो बघा 6,000 रुपये वरती 20% इंटरेस्ट की 12 1,200. आता बघा इनकम साइडला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 900 रुपये दिले. मग 6,000 रुपये वरती 20% किती येतो तर 1,200 रुपये येतो. म्हणजे 900 रुपये दिले 1,200 रुपये. मग त्यांनी दिले किती 900 रुपये दिलेले आहेत.
म्हणजे आउटस्टँडिंग किती आहे 300 रुपये. मग तो काय करायचा ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 300 आणि तीच रक्कम इन्व्हेस्टमेंट मध्ये देखील ऍड करायची. ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट 300 300 क्या बोलतो हे परत एकदा समजू. इन्व्हेस्ट 6,000 रुपये इन्व्हेस्टमेंट आहे ती 1 एप्रिललाच खरेदी केलेली आहे आणि त्याच्यावरती 20% इंटरेस्ट. 6,000 रुपये वरती 20% इंटरेस्ट येतो 1,200 रुपये. आणि प्रॉब्लेम मध्येच रिसिप्ट साइडला दिलेली रक्कम आहे 900 रुपये इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे 1200 मधून 900 रुपये वजा केले तर इंटरेस्ट आउटस्टँडिंग किती रुपये 300 रुपये. मग तेवढी रक्कम याच्यामध्ये ऍड करा आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये देखील तेवढी रक्कम ऍड करा. यानंतर या संपूर्ण ऍडजस्टमेंट झालेले स्टेप बाय स्टेप अकाउंट्स बंद करा. पहिल्यांदा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बंद करा. त्याची ऑर्डर बघा 27,400 एक्सपेंडिचर साइडला 27,400. यातून एक्सपेंडिचर साइडची कच्ची बेरीज करा. डेबिट टोटल 27,400 मधून 27,100 वजा करा. फरक निघेल 300 रुपये. हा 300 रुपये सरप्लस असेल आणि हा सरप्लस कॅपिटल फंडामध्ये अधिक करा. ऍड सरप्लस तर 9,550. आता लायबिलिटी असेट बॅलन्स शीटची टोटल करा दोन्ही बाजूची. टोटल 96,300